सखूच होती ती, पण ही आता कुठे गेली? रमाई, तुला माहितीये त्या कर्मदरिद्रीला अजून 2 पोती ज्वारी दळायची आहे. सासूबाई, अहो दिवसभर काय रात्रभर दळलं ना तरी तिचं काम संपणार नाही. रमाई, तू बघ, त्या सखूच्या हाताचे ना 2 तुकडे पडतील. आज तिची चांगलीच जिरेल. यमुने, तू 7 जन्म जरी घेतलेस ना तरी त्या सखूची मस्ती तू जिरवू शकत नाहीस. भाऊजी काय म्हणायचंय तुम्हाला? आता तुम्ही असाल तर ते सहज जिरवालो, पण त्यासाठी ती घरी असायला हवी ना. असायला हवी म्हणजे? अहो घरातच आहे ती ज्वारी दळते. सखू घरात असणं शक्यच नाही, कारण आत्ताच मी तिला बाहेर गावात बघितलंय. अशी दुरून जात होती ती. बघितलंस यमुने? म्हटलं होतं ना तिच्यावर बारीक लक्ष ठेवा म्हणून, पण नाही, दोघी गप्पा मारत बसलात. चला जाऊन बघूया. अगं बाई, जात्याची घरघर ऐकू येत नाहीये, हो ना? बघा बघा, खरंच जात्याची घरघर ऐकू येत नाहीये. अहो वहिनी, सखू आत नाहीच आहे, मग जातेची घरघर कसली ऐकू येणार आहे? जर सखू आत नसेल ना तर तुम्हा दोघींना जात्यावर बसवीन सांगून ठेवतेय. मालकीणबाई, हो करतेच ते काम. दळते. हा, आता दळलेलं पीठ आधी भरायला हवं ना, मग पुढचं घेते. या या ना. करतेच आहे म्हणजे काय उपकार करतेस का? धान्य एवढं अजून शिल्लक आहे, पण असं आवडते जसं काही सगळं काम संपलंय. नाहीतर काय, पण आमचं लक्ष आहे बरं चांगलंच. सगळं काम संपवल्याशिवाय रावळात वगैरे जायचं नाही. हा, कर कर, तू तुझं काम कर. करू दे तिला तिचं काम. चला. काय हो भाऊजी, जात्याची घरघर ऐकू येते ना? बघा बघा, मुद्दाम दार उघडं ठेवलंय. आज सखूच दळतीये बघा. सखू, अहो शक्यच नाही हो. अहो या डोळ्यांनी मी तिला तिकडे गावातून जाताना पाहिले. हो, मग हे डोळेच आहेत ना, ते वैद्यबुवांना दाखवा. मोतीबिंदू झालाय ना. बघ ना, दिसतंय तरी पुन्हा तेच उघडशील. बघ बघ, दारातून दिसतंय बघ. भाऊजी, तुम्ही जुगार खेळता हे माहीतच होतं, पण आता भांग बुरका पण प्यायला लागलात का? नाही, दिवसा उजेडी तुम्हाला असे भास होतात ते. भांग भुरका? अहो काहीतरीच काय वहिनी, मी बाबाजी महाराजांचा निस्सीम सेवक आहे. मी त्यांच्या असं पावलावर पाऊल ठेवून चालतो. आणि बाबाजी महाराजांसारखाच
मी सात्विक, निर्व्यसनी आणि निष्पाप आहे बरं का. बस पहा. कळलं. हा? अरे बाप रे, ही नक्की सकूच आहे. पण मला दिसली होती ती पण सकूच होती. मग ती कोण होती? आणि आता नेमकी ही कोण आहे? विठुराया, अरे त्या पोरीची मनापासून यायची इच्छा होती रे, पण बघतोयस ना तिच्या घरात माणसं राहत नाहीत, जनावरं राहतात, जनावरं. आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुझ्या चरणावर एकच मागणं आहे बघ, तिच्या घरातल्या जनावरांना ना माणसात आण. विठुराया, अरे इतका वेळ तुझा चेहरा मला कोमेजलेला वाटत होता आणि आता तू हसताना दिसतोयस. अहो, इतकं सुंदर न्हाऊ माखू घातल्यावर एखाद्या लहान बाळाला आनंद होतो ना, अगदी तसा आनंद झालाय माझ्या विठुरायाला. पोरी, आलीस तू? तरीच विठुरायाची कळी खुलली आहे. मला आत्ता कारण कळलं. अगं, मी आणि विठुराया एकमेकांची समजूत घालत होतो की आज तू येणारच नाहीस म्हणून, आणि बाकी बघतेस ना कुणीच नाहीये. गावकऱ्यांना यायची इच्छा आहे, पण दहशत आहे ना त्या इनामदारांची. आजोबा, विठुरायाच्या मनात असतं ना तेव्हा तो बरोबर किमया करतो. होणारे विठुराया, अहो बघा कसा हसतोय. आणि मी आली आहे ना आजोबा, तशीच इतर माणसं सुद्धा येतील, अजिबात काळजी करू नका. मग हे हार तुझ्या हस्ते घाल. अगं, त्याला खूप आवडतील. घे. विठुराया, तुझं गोजीर रूप पाहून मन अगदी भरून आलंय रे. सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेलाय. आजची आषाढी एकादशी तुझ्या पायाशी साजरी करणार आहे. साजरी करणार म्हणजे आजोबा, असं समजा की हा सभा मंडप गावकऱ्यांनी भरून गेलाय. मग आपण काय केलं असतं? भजन कीर्तन केलं असतं ना. मग आज सुद्धा आपण तसंच करायचं. अहो, तुम्ही भजन गा, कीर्तन करा. मग बघा, तुमचा स्वर माझा विठुराया शेतात मळ्यात काम करणाऱ्यांपर्यंत कसा पोहोचवत होते. सगळ्यांना ओढून आणेल इथे. असं साजरं करायचंय का? बरं बरं, करू साजरं, पण आधी आरती करून घेऊ. ही बया परत इथं अवतरली काय? इनामदारांच्या कानावर घालाय हवं.
वाट मी पाहेल, येई हो विठ्ठले माझे माऊली, येई हो विठ्ठले माझे माऊली. असं म्हणाली ती. गावातल्या माणसांना बोलवून साजरी करायची. तू हे ऐकून गपगुमान निघून आलास. अरे तू हे विठ्ठलाची आरती सुरू व्हायच्या अगोदरच थांबायला होतस. अहो मला लई राग आलता तवा, पण बोललो आपण तिच्या टाळक्यात दगड घातला आणि ती पोरगी मेली बिली तर अरे काय अद्दल घडली असते तिला बी. त्या बुवाला बी न वावरातल्या माणसांना बी मोठा धडा मिळाला असता. आपण विठ्ठलाचं काय बी करायचं नाही. नाही. बरं अजून कोणी बी नाही तिथं, ती दोघच आहे. अरे पण येऊ शकतात ना. आता आम्हालाच आमची समशेर घेऊन निघावं लागणार. अहो गावात कोणाची बी हिंमत होणार नाही. तुमचा राग समजाच ठाव आहे. हा, पण याला ठाव नाही ना. ज्या पोरीमुळे आपल्या इनामदाराचं थोबाड काळं झालं, तिला रावळातच सोडून आमच्याकडे निघून आला. अरे बांगड्या भर बांगड्या. त्या पोरीचा मुर्दा घेऊन आला असता तर सोन्याचं कडं दिलं असत. आज आषाढीच्या मुहूर्तावर रावळातच त्या पोरीची खांडोळी खांडोळी करूयात. चला. आईनं आपल्या लेकराला आपल्या उराशी जवळ घ्यावं. का घ्यावं? तर तिच्या हृदयाचे ठोके ऐकून लेकराला जाणवतं की आपल्या जवळ कोणीतरी आहे. तू विठुरायाला अगदी तशीच बिलगलीयस. किती किती कौतुक करावं ग तुझं. त्याला खूप एकटं एकटं वाटलं असेल ना. धन्य तोची देव आणि धन्य तोची भक्त. आजोबा, हो आजोबा, अहो तुम्ही इतक्या वेळ हातात टाळ घेऊन तात्कळत उभे आहात का? माझ्या लक्षातच नाही आलो. मी तुझ्या भावावस्थेतून जाग होण्याची वाट बघत होतो. ते मी कीर्तन करण्यासाठी नाही, तुला टाळ देण्यासाठी. हे घे. आणि कीर्तन करायचं तर तू करणार आहेस. भजन गाणार असशील तर तेही तूच गाणार आहेस, मी नाही. अहो असं कसं आजोबा, तुम्ही मी बघताय ना कसे लपून लपून बघताय. म्हणजे त्यांनाही इथे यावंसं वाटतंय. आषाढी साजरी करावीशी वाटते. हो, मी बघितलंय. पण आपण बोलवून ती इथे येणार नाहीत आणि माझ्या भजनानी सुद्धा येणार नाहीत. कारण तसं तर मी सकाळपासून इथे आहे. पण ते सगळेजण तू आल्यापासून मला दिसतायत. त्यामुळे तुला अपेक्षित परिणाम साध्य करायचा असेल ना, तर तू सुरुवात कर. अहो आजोबा, हे काय? आमची पद्धत आहे. कीर्तन करायच्या आधी कीर्तन करायच्या गळ्यात हार घालायचा असतो, मग सुरुवात करायची. बाळा, अगं संकोच कशाला करतेस? तुझी भक्ती, तुझी श्रद्धा या आधी मी बघितलीये. अगं हवं तर सुरुवात मी करतो. पुंडलिकावर देव हारी विठ्ठल, श्री ज्ञान
ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. इंद्राणी बघितलं तर जीव घेतील. गप. आजोबा, आजच्या या पावन दिवशी मला माझ्या विठुरायाकडे येता आलं, हेच माझं भाग्य, हेच माझं पुण्य. हा दिनांचा कैवारी, दयेचा सागर, पीडित शोषितांचा पाठीराखा आणि माझा सखा पांडुरंग. या विठुरायाचं मी काय वर्णन करू? अहो, सागराला ओंजळीत गोळा करता येईल का? आकाश पिशवीत भरता येईल का? मग या परम दयाळू विठुरायाच्या मायेचं वर्णन मी काय करू? ह्याची अथांग करुणा आपल्या भक्तांसाठी सदैव हे लावत असते. हा आपला विठुराया त्याच्या भक्तांची खूप काळजी घेतो. संत जनाबाईंसाठी विठुरायाने शेणा थापल्या, जात्यावर दळायला बसला. भक्तांच्या सुख दुःखाशी एकरूप होऊन जातो तो, आणि त्यासाठी भक्ताला मात्र काही सुद्धा करावं लागत नाही. त्याला फक्त निर्मळ उत्कट भाव हवा असतो, देव भावाचा भुकेला. तसा विठुराया निर्मळ सात्विक भक्तांच्या भक्तीचा भुकेलाय. स्वतः जनाबाई त्यांच्या अभंगात काय म्हणतात? दळिता कांडिता तुझं गाई ना अनंता. अहो, वास्तविक भक्तीनं उचंबळणाऱ्या अगणित भक्तांचा गराडा आज तुमच्या भोवती आहे. तुमच्या दर्शनासाठी, तुमच्या एका कृपा कटाक्षासाठी त्यांचा जीव आसुसलाय, आणि तुम्ही मात्र घाम गाळत ते जात्यावर काय येऊन बसला आहात? नाही म्हणजे वैकुंठातून सुद्धा तुम्ही जातं फिरवत होताच ना, अगदी एका बोटाने फिरवत होतात. मग आता सखीसाठी थेट इथे का उतरला आहात? वैकुंठातून सुद्धा हे करूच शकला असतात. देवी, यामागे एक खास कारण आहे. हा सखूचा संकल्प आहे, आणि सखूचा संकल्प हा माझाही संकल्प आहेच ना. शिवाय माझ्या निर्मळ मनाच्या सखीला मला मदत करायची, तिला संकटात नाही आणायचंय. कोणता संकल्प? आणि संकटात आणायचं नाहीये म्हणजे चमत्कारानं दळण दळणं अगदी सहज शक्य होतं. चुटकी सरशी ते झालं असतं. पण आपल्याला सखूने काय सांगितलं होतं आठवतंय? की विठुराया कुठलाही चमत्कार करू नको, नाहीतर सगळे लोक सखूला परत जादू करणारी, चमत्कार करणारी चेटकीण समजतील. म्हणून प्रत्यक्ष दळण्यासाठी, तिचा संकल्प राखण्यासाठी मी इकडे आलो. बरोबर आहे तुमचं. चला मग, जनाबाईंचा आणि सखूबाईंचा अभंग ऐकत आपण दोघेही मिळून हे दळण पूर्ण करूयात.
बादशाह आमची परवानगी न घेताय काय चाललंय? ताबडतोब थांबवा. खबरदार कोणी त्याचं गुणगान गायलं तर थेट जीवाला मुकाल. इनामदार काका, जो या विश्वाच्या कणाकणात भरलाय, हो इतकंच काय, तुमच्या हृदयातही आहे. त्याला आणि त्याच्या नावाला माझ्या आणि या भक्तांच्या मनातून ओठांवरून तुम्ही कसं हटवणार? माझा तर तो सखाच आहे. जीवात जीव असेपर्यंत सखा माझा पांडुरंग, हे मी म्हणत राहीन. हा जीव मुळी त्याचाच आहे. माझ्या सख्यासाठी मी अभंग गाणार म्हणजे गाणार. तुम्हाला काय करायचं ते करा.